अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई हा मराठी मूव्ही प्रदर्शित झालेला आहे. जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच पहा. खूप सुंदररित्या एक सेन्सिटिव्ह टॉपिक खूप चांगल्या प्रकारे त्यांनी मांडलेला आहे आणि सासू-सुनेचा जो टॉपिक आहे सेन्सिटिव्ह आहे, पण त्याच्यासोबत मजेशीर पण आहे असं आपण म्हणू शकतो. कारण एकता कपूरच्या सगळ्या सीरियल ह्या टॉपिकवरतीच आहेत. एकता कपूरच्या सोडा 90% आपली टेलिव्हिजन इंडस्ट्री जी आहे ना, ती ह्या टॉपिकवरतीच आधारलेली आहे. प्रत्येक सीरियल ही सासू-सुनांवरतीच असते आणि ह्या टॉपिकवरती किती लोकांचं आयुष्य बनलेलं आहे आपण पाहिलंच आहे. ज्या प्रकारे तुलसी या घर घर की कहाणी इतक्या सगळ्या सिरियल्स आहेत ना, ज्या आपण पाहिलेल्या आहेत लहानपणापासून, ज्या ह्या टॉपिकवरतीच आहे. ह्या टॉपिकच्या अराउंड आहेत आपण असं म्हणू शकतो आणि सगळ्यात चांगलं पण नातं म्हणू शकतो आणि जास्त भांडण करण्याचं, आर्ग्युमेंट करण्याचं आणि टॉक्सिक पण म्हणू शकतो. तर हे जे नातं आहे ना, ते खूप चांगल्या प्रकारे त्यांनी ह्या मूव्हीमध्ये तरी दाखवलेलं आहे. तर सासू-सुनेचं नातं कसं असायला पाहिजे हे कोणीच सांगू शकत नाही आणि भरपूर लोकं असं म्हणतात की तुम्ही चांगलं वागला ना तर सासू तुमची आई बनू शकते. पण हा मूव्ही पाहिल्यानंतर समजतं की सासू कधीही तुमची आई बनू शकत नाही. कारण आई आई असते. आईसारखं कोणीही तुम्हाला समजून घेऊ शकत नाही. पण सासू हे बनू शकत नाही. आई कधीच बनू शकत नाही. पण मैत्रीण तर बनू शकते. हे ह्या मूव्हीतून तुम्हाला पाहायला मिळतं. मला हा मूव्ही खूप आवडलेला आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी दाखवलेलं आहे ह्या मूव्हीमध्ये गोष्टी. एकीकडे सून असते खूप जास्त मॉडर्न. मॉडर्न म्हणजे जॉब करते, बाकीच्या सगळ्या गोष्टी करते. ज्या आजकाल मुली करतात त्या सगळ्या गोष्टी करते. बेसिकली ती जसे तिला जगायचं आहे तसं ती जगते आणि दोघंही जगतात. तिचा नवरा आणि ती दोघंही सेम तसेच जगतात. आणि दुसरीकडे टिपिकल जी सासू असते ना, तिला असं वाटतं की सुनेने फक्त घरचंच काम करावं. तर असं त्यांचं एक खट्टं-मिठ्ठं नातं असतं ते त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. फर्स्ट हाफपर्यंत हे नातं त्यांनी दाखवलेलं आहे आणि खूप असे भांडणं, पुन्हा त्या दोघींच्यामध्ये नवरा ज्या प्रकारे फसतो, ह्या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. जसं आपण सीरियलमध्ये वगैरे पाहतो, अशा गोष्टी दाखवलेल्या आहेत. पण सेकंड हाफ खूप मस्त आहे. खूप असं ग्रो करतो आणि खूप जास्त मला एक्साइटिंग वाटतो सेकंड हाफ. कारण सेकंड हाफच्यामध्ये एक अशी गोष्ट घडते त्यांच्या दोघींच्या लाईफमध्ये, जिकडे असं आता सांगितलं तर सस्पेन्स जाईल. पण एक गोष्ट त्यांचा मधला जो दुवा असतो ना, तो दुवा हरवतो असं आपण म्हणू शकतो आणि जो दुवा हरवल्यानंतर त्यांच्या लाईफ पूर्ण चेंज होते आणि लाईफमध्ये इतक्या गोष्टी चेंज होतात. रिॲलिटी जी असते ती हिट करते आणि समाजच्या एक रूढी परंपरा असतात अशा लोकांसाठी, त्या त्यांच्यावरती लागू होतात किंवा ते त्याच्याशी कसं टॅकल करतात किंवा ते दोघी नंतर एकत्र येतात किंवा नाही आहे ते तुम्ही मूव्हीमध्येच पहा. पण ज्या प्रकारे त्या दोघी गोष्टी हँडल करतात ना आणि ज्या पद्धतीने हँडल करतात ना, तिकडे त्यांचं नातं ना खूप जास्त छान दिसून येतं. आणि नातं असं नसतं की प्रत्येक वेळेस फक्त चांगलंच बोललं पाहिजे. नात्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो दुवा असतो ना, तो भांडण असतो आणि कोणत्याही मुलीला किंवा कोणत्याही सुनेला आपण म्हणू शकतो की ज्यावेळेस ती दुसऱ्या घरामध्ये जाते त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं ती तिच्या नवऱ्यावरती विश्वास ठेवून जाते. पण त्याच्यानंतर जो सेकंड व्यक्ती असतो ना, तो ती सासू असते आणि सासूसोबत जे बॉन्ड असतं ना, कोणाकोणाचं खूप चांगलं असतं, कोणाकोणाचं खूप जास्त खराब असतं, कोणाकोणाचं खूप जास्त टॉक्सिक पण असतं. पण ह्याच्याविषयी प्रत्येक वेळेस निगेटिव्हच गोष्टी, जे आपण बोलतो ना सासू-सासऱ्यांचं टिपिकल दाखवलं जातं ना भांडणं, पण त्याच्या व्यतिरिक्त पण एक नातं असतं जे आपल्याला ह्या मूव्हीच्या माध्यमातून समजतं आणि ते अप्रतिमरित्या स्क्रीनवरती त्यांनी दाखवलेलं आहे, डायरेक्ट केलेलं आहे. आणि असं नातं तुम्हाला थिएटरमध्ये खूप जास्त आईसोबत मुली नव्हत्या तर सासूसोबत आलेल्या होत्या मूव्ही पाहायला, हे तुम्हाला अनुभवायला भेटेल आणि खूप चांगल्या प्रकारे हा सब्जेक्ट मांडलेला आहे. तसे मराठी मूव्हीला जास्त खूप कमी प्रेक्षक असतात. त्यामुळे ना अशा चांगल्या मराठी मूव्हीज लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि सासू-सुनेचं नातं कसं असायला पाहिजे हे त्यांनी दाखवलेलं आहे. पण प्रत्येकाचं डिपेंड करतं प्रत्येकाच्या मूडवरती. आता ते नातं कसं असतं, कसं हवं असायला पाहिजे ह्याचा मला तर एक्सपिरियन्स नाही. पण आपण आपल्या घरामध्ये पाहतो, आजूबाजूला पाहतो की सासू आणि सुनेचं कसं असतं कॉन्व्हर्सेशन किंवा त्यांच्यामध्ये काय होतं त्या गोष्टी आपण जसं पाहतो ना, ते बाहेरूनच असं वाटतं की ते बाहेर तेवढंच लांब ठीक आहे. पण ह्या मूव्हीच्या माध्यमातून त्याने एक नवीन दृष्टिकोन दिलेला आहे, जो मला तरी खूप जास्त आवडला, की आई बनू शकत नाही, पण मैत्रीण नक्कीच बनू शकते. आणि मला असं वाटतं, की आजकालच्या सासू ज्या आहेत ना, त्या खूप जास्त आता इतक्या टिपिकल नाहीत, की हेच केलं पाहिजे, तेच केलं पाहिजे. कारण आजकालच्या ज्या सासू आहेत ना, मला असं वाटतं, जे मी थोडंफार बघते आजूबाजूला, की त्या आता सुनेकडे ना मुलीच्या दृष्टीने पाहतात, त्या फक्त तिच्याकडे एका बाईच्या दृष्टीने पाहतात. बाई
बाईला बाईसारखं पाहतात असं मला तरी वाटतं. बाकी तुम्हाला ह्याच्यावरती काय ओपिनियन आहे ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.